हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे गुरुवार, सो व्हिडिओला आता सुरुवात करते. मॅडमची तयारी आता वगैरे झालेली आहे. आमची अंघोळ वगैरे दोघींची पण झाली. तिला म्हणजे डायरेक्ट शाळेचेच कपडे घाल, कारण आता शाळेचा टायमिंग झालेला आहे. आणि आज 1ची शाळा आहे, काल 3ची होती. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये एकदा 3 एकदा 1 अशी अल्टरनेट शाळा आहे. 10वीचे पेपर असल्या कारणाने तिचं काय चाललेलं असं तिलाच माहिती. सो मग आज आहे 1ची शाळा. डाळ भात झालेला आहे आणि आता तिला जेवण देते. पापड तळायचे आहे, सो ते तळते आणि मग तिला जेवायला देते. आणि देवबत्ती वगैरे सगळं बाकी आहे गुरुवारचं, कारण गुरुवारी मी सर्व पूर्ण स्वच्छ करून हे करते, धुवून वगैरे सगळं घेते. ते सगळं बाकी. आता बघू, तिला सोडायला जायचं लागेल तर मलाच जावं लागेल, समजा अक्षयला नसेल जमत तर. सो बघू आता तो काय बोलतोय ते. बाकी आता व्हिडिओला सुरुवात करते. अवनीला आता इकडे जेवायला दिले, डाळ भात आणि नळ्या दिल्यात तिला. भाजी मॅडमना आवडत नाही. चल आवरा पटापट चल. आणि आता बाकीची तयारी करते मी. अवनीचा डब्बा इथे तर तयार झालेला आहे. तिला सँडविच दिलेला आहे, त्याच्यामध्ये काकडी, टमॅटो आणि कांदा, मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे सर्व टाकले. आणि मेन म्हणजे चीज, तिचं सगळ्यात फेवरेट ते टाकलेलं आहे. आणि तिचा डब्बा आता इथे रेडी झालेला आहे. अवनी गेली आता स्कूलला. दैविक आहे म्हणजे तिच्या स्कूलमधले आहेत, त्यांच्यासोबत तिला आता पाठवलं. दम लागला. आणि माझी भाजी बाकी आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले ती करते. सो आता छोलेची भाजी आता मी करायला घेतलेली आहे. आणि माझी तर फेवरेट भाजी आहे ती. अवनी नाही खात. अवनी मुळात ना कोणत्याच भाज्या खात नाही. कडधान्य मेन म्हणजे कसं आहे ना, की आमच्या घरात 3 तर आहेत. कडधान्य मला आवडतं, पालेभाजी अक्षयला आवडते, पालेभाजी मला आवडत नाही, कडधान्य त्याला आवडत नाही. आणि अवनीचं तर काय, तिला फक्त मच्छी, मटण, अंड ह्या सर्व गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे जास्त भाज्या मोस्टली नाहीच बनत, नॉनव्हेजच असतं. फक्त मेन गुरुवार, सोमवार, मंगळवार ह्या 3 दिवशी आम्ही व्हेज खातो. ते पण काय बनवायचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. बट असो, सगळीकडेच असतं ते. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत, प्रत्येकाची चॉईस असते. सो मी आता इकडे छोलेची भाजी बनवतीये. आणि काय ना, नॉर्मलीच माझ्याकडे वाटण होतं, कारण मी आत्ताच अंड्याचा रस्सा केला होता 2 दिवसापूर्वी. तर वाटण मी जास्त वाटून ठेवलं होतं, जेणेकरून कसं पटकन मग उपयोगाला येतं, जर कधी आपण एमर्जन्सी पटकन काय करणार असू तर. त्याच्यामुळे ते बरं पडतं. तर माझ्याकडे वाटण तयार होतं, कांदा, टमॅटो वगैरे मी मग हे केलं होतं, टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि बाकी वाटण. ऍक्च्युली छोलेची भाजी वेगळ्या पद्धतीने करतात, बट उशीर पण झाला होता. आणि म्हटलं आता ते एवढं सगळं करत बसण्यापेक्षा नॉर्मली आपण जशी भाज्या करतो कडधान्याच्या तशीच केली होती मी. वेगळं काय असं केलं नव्हतं, पण चांगली झालेली. अक्षय बोलला छोलेचा फ्लेवर तर नाही येते, पण ठीक आहे, खाऊ शकतो. कारण कसं आहे ना, की छोले मसाला पण मी टाकला होता थोडासा, असं नाही की नव्हता टाकलेला. म्हणजे वाईट झाली नव्हती भाजी, फक्त जी छोलेची भाजीचा जो स्मेल किंवा जो फ्लेवर असतो ना, तशी नव्हती झालेली. नॉर्मल भाजीसारखीच भाजी झाली होती. बट ठीक आहे, असो. का आता फटाफट काहीतरी करायचं असेल तर मग असं होतच. मग आता माझं झालं होतं फोडणी वगैरे देऊन. मग मी बाजूचं सगळं क्लीन केलं, कारण सारखं क्लीन करावंच लागतं, नाहीतर मुंग्या, आता ना आमच्या घरात मुंग्या यायला स्टार्ट झाल्यात. आणि हे तुम्हाला जे समोर दिसतंय ना माझ्या किचनच्या तिथे, तर तिथे थोडंसं ना लादीचा प्रॉब्लेम झालेला. तर आमचं रेंटचं घर आहे, त्याच्यामुळे ते आम्ही नाही केलं, कारण मालकीन जेव्हा आम्हाला बोलणार तेव्हाच आम्ही करू शकतो. पण ठीक आहे, असो. आणि नंतर मग भाजीला फोडणी दिल्याच्या नंतर मला रांगोळी काढायची बाकी होती. सो ती रांगोळी मी काढली व्यवस्थित. आणि ही मी काढलेली रांगोळी मला येत नाही, बट मी ट्राय करते. आणि इकडे माझं बत्ती वगैरे लावून सगळं झालं होतं. हार वगैरे राहिले होते आणायचे, तर अक्षयला बोलली घेऊन ये. सो आता सगळं झालेलं आहे, पण जेवण बाकी होतं, तर फक्त भाजी झाली आहे. आणि विचार करते छोले केलेत तर पुरी करायला, कारण मला ना पुरी खायची इच्छा झाली आहे. सो फक्त आता पुरी करते. माणसाचं कसं असतं ना, की एखादी चव सुटली की लगेच खाऊशी वाटतं. तसंच झालं माझं. छोले होते, म्हटलं मला पुरी खायची इच्छा झाली. ठीक आहे, म्हटलं 2च जण आहे तर होऊन जाईल पटकन पुऱ्या, म्हणून म्हटलं चल आता बनवतेच पुरी. आणि मला चण्याची भाजी असेल ना तर पण पुरी, आणि चण्याची भाजी, छोले, पुरी ह्या गोष्टी मला फार आवडतात. त्याच्यामुळे मी बनवलं. जास्त नाही बनवल्या, थोड्याशाच बनवल्या. पीठ जास्त मळलं गेलं माझ्याकडून, मग मी थोडंसं ठेवलं, म्हटलं संध्याकाळी यूज होईलच ते. आणि किती 10-15च पुऱ्या झाल्या होत्या, कारण आम्ही दोघंच होतो. अवनी स्कूलला गेली होती
आणि अक्षयला जास्त नाही आवडत पुऱ्या, तो बोलतो तेलकट काय खायचं, पण आपण थोडी रोज बनवतो त्या, कधीतरी क्वचित, म्हणजे मला वाटतं महिन्यातून पहिल्यांदाच बनवल्या असतील मी या महिन्यामध्ये, त्यामुळे. आणि पुऱ्या पण छान झालेल्या, थोड्या तेलकट असतात पण छोले आणि पुरी छानच लागते, तुम्हाला माहितीच असेल. इथे तर माझ्या पुऱ्या सुद्धा तयार झालेल्या आहेत मस्तपैकी. एवढ्याच केल्यात कारण का फक्त मी आणि अक्षयच खाणार आहे, त्याच्यामुळे जास्त नाही केल्यात, एवढ्याच केल्यात. ही भाजी माझी आणि ही ते डाळ. जेवण इज रेडी. काय राधा मग? अच्छा गोळा, वाव. आता जा फ्रीज मध्ये ठेव, मी नंतर खाईल. नको, जा फ्रीज मध्ये ठेव, मी आता घ्या. धन्यवाद मंडळामध्ये. फ्लावर टाकायचा ना त्याच्यामध्ये मस्त. हो हो, फ्लॉवर कशाला, कशात भाजी? छोलेची भाजी आहे ना, मी म्हणतो वाटाण्याची भाजी केली. छोलेची. जेवून आता एवढी सगळी भांडी पडली तिथं घासायची आहेत, खूप काम आहे बाबा. भांडी झालेली दादा माझी घासून पूर्णपणे. तो सगळी घरातली कामं झालेली आहेत आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आता हा व्हिडिओ मी इथे एंड करते, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय.